लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात आविष्कार 2025 स्पर्धेला सुरुवात। महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ आविष्कार स्पर्धा 2025चं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड इथे आज 12 ते 15 जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे। आविष्कार ही राज्यव्यापी आंतरविद्यापीठ संशोधनावर आधारित स्पर्धा असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण 26 विद्यापीठांचा समावेश आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी दिली। ही स्पर्धा मानवता, माशा आणि ललित कथा, वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा, शुष्ठ विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषध आणि फार्मसी, कृषी आणि पशुसंवर्धन अशा 6 विविध श्रेणीमध्ये आयोजित करण्यात आली आहे। आविष्कार या स्पर्धेसाठी माननीय राज्यपाल कार्यालय राजभवन यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षक समितीच्या मार्गदर्शनाखाली 10 निरीक्षक निवडलेले असतात। तसेच राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ, संशोधक आणि इतर मान्यवर यांचा परीक्षक म्हणून सहभाग असतो। या स्पर्धेचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करणं, तसंच विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्राथमिक संधी उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये स्पर्धात्मकता निर्माण करणं, विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना देऊन त्यांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी शिष्यवृत्तीचा देखील समावेश आहे। माननीय राज्यपाल महोदय राजभवन यांच्या अखत्यारीत असलेला 4 प्रोग्रामपैकी आविष्कार 2024 या प्रोग्रामचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये होऊ घातलेल्या आविष्कार 2024 साठी आपण सगळे जमलेले पत्रकार मंडळी आणि सगळ्यांचं आपण स्वागत करतो। हा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार 12 तारखेला 4 वाजता याचं उद्घाटन होणार आहे। 13 आणि 14 तारखेला महाराष्ट्रातून 26 विद्यापीठाचे वेगवेगळे संघ 6 ट्रॅकमध्ये, ज्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, लॉ, ह्युमॅनिटीज, फिशरीज, ॲनिमल हजबंड्री अशा 6 ट्रॅकमध्ये यूजी, पीजी आणि पीएचडीचे विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला आहे। जवळजवळ 777 विद्यार्थ्यांनी यामध्ये रजिस्ट्रेशन झालं असून सगळे विद्यापीठाचे 26 विद्यापीठाचे कुलगुरू आणि सन्मानित अतिथी या कार्यक्रमाला येऊ घातलेले आहेत। 13 तारखेला पोस्टर प्रेझेंटेशन आहे। 14 तारखेला त्यातून निवडलेल्या संघाचं लाईव्ह प्रेझेंटेशन होणार आहे आणि त्यातून अंतिम संघाची निवड होणार आहे, ज्यांचं पारितोषिक वितरण समारंभ आणि व्हॅलिडिटी हा 15 तारखेला होऊ घातलेला आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी माननीय प्राध्यापक मनीष जोशी, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे सेक्रेटरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर उपेंद्रभाऊ कुलकर्णी, समाजसेवक आणि मिलिंदजी कांबळे साहेब हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत आहे। विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या कमिटीचं गठन केलेलं असून जवळजवळ 250 लोक टीचिंग, नॉन टीचिंगच्या आमच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे उपस्थित आहेत। राजभवनाच्या दिलेल्या डायरेक्टरनुसार तंतोतंत सगळ्या नियमांचं पालन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही संपूर्णपणे अहोरात्र करत आहोत। मी आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातील तमाम 26 विद्यापीठांच्या कुलगुरू आणि तिथल्या सगळ्या टीमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे स्वागत करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपलं सहकार्य आणि सगळ्यांचं यथोचित मार्गदर्शन आणि डायरेक्टिव्ह अपेक्षित करतो। आणि हा प्रोग्राम कोकणामध्ये होऊ घातलेला आहे, त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंचं आणि पूर्ण महाराष्ट्रीयवासीयांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आपण आवाज उपस्थित राहावं, मीडियामध्ये, समाजामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत याचं जास्त कव्हर द्यावं असे आपणास विनंती करतो। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।